हाऊ टू चेक फीज ऑफ एनी इंजिनिअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र. असं जर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायचं असेल, फीज शोधायचं असतील की या कॉलेजच्या किती फीज आहेत, तर इंटरनेटवरती जाऊन असं अजिबात सर्च करू नका. ऑफिशियली मी तुम्हाला सांगतो की त्या कॉलेजच्या फीज किती असतात. तुम्हाला काय करायचं माहितीये का, तिथे लिहायचं की महाराष्ट्र, आलं बघा, महाराष्ट्र फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी सर्च करायचं इंटरनेटवरती, लॅपटॉप असो मोबाईल असो. त्यानंतर इथे बघा पहिलीच वेबसाईट येते महाराष्ट्र शासनाची फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी, जो क्लिक करा. बघा ही महाराष्ट्र शासनाची MHAFRA.org ही वेबसाईट ओपन होते, म्हणजेच की महाराष्ट्र फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी शुल्क नियामक प्राधिकरण. इथे आलं की तुम्ही खाली बघू शकता की सगळे आपले महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी माहिती आहे. सगळे आपले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचे फोटोज आहेत. शुल्क नियामक प्राधिकरण महाराष्ट्र राज्य. इथे आलं की काय करायचंय, तर फीज इन्फॉर्मेशन मध्ये जायचंय. ओके, आणि ते अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करा. बघा या इंटरफेस वरती तुम्ही येता. इथे आले की सिलेक्ट इन्स्टिट्यूट टाईप मध्ये तुम्हाला सर्च करायचंय HNT. जर मेडिकल केलं तरी चालेल, ऍग्रिकल्चर केलं तरी चालेल. आपल्याला इंजिनिअरिंगचं बघायचं तर HNT करायचं. सिलेक्ट सब टाईप मध्ये तुम्हाला तुमचा कोर्स निवडायचा. आता आपल्याला इंजिनिअरिंग करायचं बघा, तर इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी सिलेक्ट करायचं. त्यानंतर सिलेक्ट डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला जो डिस्ट्रिक्ट हवा तो करू शकता. मी आता ऑल डिस्ट्रिक्ट या ठिकाणी करतो आणि गेट रिपोर्ट वरती क्लिक करायचं. लोडिंग होईल आणि तुमच्यासमोर सगळ्या कॉलेजेसच्या फीज या ठिकाणी दिसतील. बघा आलेलं आहे. काय म्हणत आहे की फी अप्रूव्ड बाय फीज रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 2026-27. 2026-27 साठीच्या या फीज आहेत. इथे सगळ्यात पहिल्यांदा इन्स्टिट्यूट आयडी आहे. बघा स्पेसिफिक आयडी आहे प्रत्येक कॉलेजचा. इन्स्टिट्यूट नेम दिलेला आहे, कॉलेजचं नाव, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे, स्ट्रीम कोणती, इंजिनिअरिंग, कारण की आपण इंजिनिअरिंग सगळं सिलेक्ट केलेलं होतं. स्टेटस आहे. बघा आता इथे काय लिहिलेलं आहे, नो अपवर्ड रिव्हिजन, म्हणजेच की फी मध्ये काही चेंज झाला नाही. आणि इथं आहे अप्रूव्ड, म्हणजे अप्रूव्ड झालेलं आहे. अप्रूव्ड म्हणजे काय, आता हे जे कॉलेज आहे श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव यांनी 27 एप्रिल 2026 रोजी मीटिंग केली होती. त्या मीटिंग मध्ये त्यांनी फीज वाढवल्या असतील आणि त्याला अप्रुव्हल भेटलं. पण इथं काय आहे डेट 19 जून 2025, म्हणजे मागच्या वर्षीची. तर यांनी नो अपवर्ड रिव्हिजन, म्हणजेच काय की पुढील सुधारणा नाही. तेच माझं गुगल ट्रान्सलेट बाय डिफॉल्ट आहे म्हणून ते आलं. तर त्यांनी रिव्हिजन काय केलेली नाही, त्यामुळे फी त्याच राहणार आहेत. आता मेन इम्पॉर्टंट पॉईंट, ट्युशन फी असते आणि डेव्हलपमेंट फी असते. ठीक आहे, काय प्रकार आहे हा. ट्युशन फी तुमची आहे या ठिकाणी बघा, आता हे स्पेसिफिक कॉलेज आहे तर यांची 96,000 आहे. श्री संत गजानन महाराज कॉलेज शेगाव यांची 1,23,478, 1,26,000. असं खाली खाली बघत गेलं ना तुम्हाला ट्युशन फी समजेल. आणि ही डेव्हलपमेंट फी असते, ही कॉलेजची फी असते. ट्युशन फी म्हणजेच की आपण म्हणू शकतो मराठीत काय म्हणता येईल आपल्याला, शिक्षण शुल्क, तुम्हाला जे शिक्षण देणार त्याची फी, आणि ही त्याची टोटल, हे दोन्ही फीज टोटल केली की ही तुमची फी आली. आता असं तुम्ही कुठल्याही कॉलेजची फी या ठिकाणी शोधू शकता. तर कसं शोधणार, तर एक काम करू शकता, हे पूर्ण कॉपी करा किंवा ह्याची एक प्रिंट PDF करून देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथूनच बघा फी बघायची झाली तर इकडे तिकडे शोधण्याची गरज नाही. अजून एक आता जे शेवटपर्यंत थांबले त्यांच्यासाठी एक बोनस, ट्युशन फी वेवेअर स्कीम म्हणून एक स्कीम असते TFWS. ती सीट ज्या विद्यार्थ्याला भेटते ना, तर त्याचं काय होतं माहितीये का, ही ट्युशन फीज डायरेक्ट माफ होऊन जाते. उरते फक्त डेव्हलपमेंट फी आणि अदर काही छोट्या मोठ्या फीज असतील कॉलेजच्या त्या फक्त द्यावे लागतात. म्हणजेच की समजा एखाद्या विद्यार्थ्याला श्री संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग शेगाव मध्ये बुलढाण्यामध्ये जर TFW ची सीट भेटली एखाद्या कोर्सला, तर त्याची 1,23,478 फी माफ होणार आणि त्याला फक्त 18,522 आणि अदर काही छोट्या मोठ्या फीज असतील त्यांच्या, छोट्याच असतात जास्त नसतात, ती फक्त भरावं लागतं. आपण धरून चालू की 20,000च फी त्याला भरावं लागणार प्रत्येक वर्षाची. या सगळ्या फीज प्रत्येक वर्षाच्या आहेत, 4 वर्षाच्या मिळून नाहीयेत. तर TFWS एक तुम्हाला मी हे फीज सांगू दिलं की TFWS ची सीट त्यामुळे महत्वाची आहे. 21,000 सबस्क्रायबर आपल्याला करायचे आहेत. 21,000 सबस्क्रायबर आपले करून द्या. मी लाईव्ह स्ट्रीम येऊन तुमचे सगळे डाऊट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग 21,000 सबस्क्रायबर झाले की मी लाईव्ह स्ट्रीम येणार आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टार्ट अँड जस्ट डू इट. व्हेरी ऑल द बेस्ट.